उत्पत्तीच्या 25व्या अध्यायामध्ये रिबेका एक मोठी आज्ञाधारक आणि विश्वास ठेवणारी आई आम्हाला तिथे पाहायला मिळते. एक विश्वास ठेवणारी आई. आम्ही तिसऱ्या आईला पाहत आहोत, त्या मातेला पाहत आहोत. आम्ही बघतो या 25व्या अध्यायामध्ये इसहाकाने त्याच्या सेवकाला तिच्याकडे पाठवलं आपल्या मुलासाठी. आणि आम्ही बघतो जेव्हा आता पूर्ण ही गोष्ट आपण पाहणार नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर आम्ही बघतो जेव्हा रिबेका गर्भवती झाली तेव्हा तिच्या गर्भामध्ये बाळांचा संघर्ष सुरू झाला पोटामध्ये. म्हणजे तिला 2 जुळी मुलं होणार होती. आणि देव म्हणतो की तुझ्या गर्भात 2 राष्ट्रे आहे आणि तुझ्यापासून 2 लोक वेगळे होतील. एक जो आहे तो दुसऱ्यापेक्षा बलवान होईल, मोठा होईल आणि मोठा लहानाची सेवा करेल. पहिल्या जन्मलेल्या मुलाला फार मोठा मान होता, लेकराला मान होता. प्रॉपर्टीचे पण हिस्से करत असताना पहिला जो असेल त्याला 2 भाग दिले जात होते, मग बाकीच्यांना काही काही दिले जात होते. पहिल्याचा मान फार मोठा होता, आशीर्वाद फार मोठे होते. पण देवाने जेव्हा हे 2 लेकरं रिबेकेच्या गर्भात होते तेव्हा सांगितलं होतं की मोठा लहानाची सेवा करेल. आणि आम्ही त्या रिबेकेला दोष देतो जी आई विश्वासू आहे. बघा, मी या आठवड्यात ती स्टडी करत असताना मला ही गोष्ट समजली. आजपर्यंत आपण त्या रिबेकेला नावं ठेवतो. काय नावं ठेवतो? की जसं एसावला बापाला एसाव प्रिय होता तसं रिबेकेला याकोब प्रिय होता. परंतु आता मोठे वारसाचा आशीर्वाद जेव्हा इसहाक एसावला देणार आहे असं समजलं तेव्हा रिबेकेने एक आयडिया काढली. तिने लोकराचं कातडं याकोबला पांघरायला लावलं. कारण एसाव हा केसाळ होता, याकोबाला केस नव्हते, डोक्यावर होते, शरीरावर नव्हते. आणि जे आशीर्वाद एसावला मिळणार होते ह्या आईने ते आशीर्वाद तिच्या लहान मुलाला म्हणजे याकोबाला मिळवून दिले. आणि आपण म्हणतो हिने फार वाईट केलं. आतापर्यंत हेच बोललो, फसवलं. आणि बघा, पण दुसरी बाजू जर रिबेकेची आपण पाहिली तर आपल्याला समजून येईल. उत्पत्ती 27 वाचूया. उत्पत्ती 27 आणि 13 मध्ये आपल्याला तिची दुसरी बाजू समजते. याकोब म्हणतो तिची आयडिया ऐकल्यावर 12 पासून, माझा बाप मला कदाचित चाचपून पाहिल आणि मी त्याला ठकवीत आहे असे त्याला दिसून येईल. मग आशीर्वादांऐवजी शाप मात्र मला मिळेल असे याकोब त्याच्या आईला म्हणजे रिबेकेला सांगत आहे. त्यावर रिबेका त्याची आई म्हणती, त्याची आई त्याला म्हणाली, माझ्या बाळा तुझा शाप मिळाल्यास तो मला लागो. माझे एवढे म्हणणे ऐक व ते करडू घेऊन ये. तुला जर शाप मिळाले तर ते मला लागो. तो एसावपंथीचा मुलगा आहे, याकोबपंथीचा मुलगा आहे. पण आम्ही म्हणतो ही आई कशा लबाडीने मोठ्या लेकराचे आशीर्वाद याकोबाला देत आहे. ही आई काय बरोबर नाही असंच ऐकलं आम्ही आजपर्यंत. या संगनमतामध्ये ही आई याकोबाला खोटं करायला लावत आहे असंच ऐकलं आम्ही आजपर्यंत.
पण ह्या ठिकाणी ती म्हणते, तुला जर शाप तुझ्यावर जर ते आले तर ते माझ्यावर येईल. का असं म्हणाले? कारण रिबेका अशी म्हणाली, मला वाटतं जेव्हा ती गर्भवती होती तेव्हा देवाने तिला सांगितलं होतं की मोठा लहानाची सेवा करेल. हे देवाची योजना होती आणि लहान मोठ्यावर प्रबल होईल. आधीपासून होतं. इसहाक विसरला, रिबेका ही आई विसरत नाही. आणि म्हणून ते देवाची योजना पूर्ण व्हावी. आणि ह्या इसहाकाला तर काही दिसत नाही, पण जे सर्व आशीर्वाद आहे ते एसावाला मिळण्यापेक्षा ते आशीर्वाद जे देवाने योजून ठेवलेले होते ते सर्व आशीर्वाद याकोबाला मिळावे म्हणून ही आई विश्वासाने ही योजना करत आहे. मग आम्ही म्हणाल ही फसवत आहे, ही फसवणूक आहे. पण प्रियांनो, देव चांगल्या आणि वाईटाच्या पलीकडे देवाच्या योजना असतात. आम्हाला छोटीशा 4 शब्द लिहिल्याने आम्हाला कळणार नाही ही स्टोरी. खूप स्टडी करावं लागेल याची. पण ही अशी आई आहे जिचा हात दुसरी बाजू कधीच मांडण्यात आलेली नाही. तिची बाजू नेहमी फसवणाऱ्यांमध्ये गणली गेली. पण ती देवाची योजना तिच्या गर्भामध्ये हे 2 राष्ट्र असताना जे देवाने सांगितलं होतं तेच तिचं काम करत आहे आज. हे आम्ही विसरून जातो. म्हणून ही एक आई आहे जी आईने विश्वास राखला. इसहाकाला समजलं नाही या गोष्टी, पण रिबेकाला माहिती आहे. तिने मनात जपून ठेवलेले आहे जे देवाने सांगितले. अशी आहे जी विश्वासाने प्रियांनो देवाच्या योजना पूर्ण करत आहे. परिस्थिती वाईट आहे, परिस्थिती विपरीत आहे, तरी ती विश्वासाने सर्व गोष्टींची वाट पाहून, विश्वास ठेवून, देवाचा विश्वास ठेवून आपला प्रपंच, आपलं कुटुंब विचारी ती चालवते. अशी आई जिचा विश्वास तारीफे काबिल आहे, जिचा विश्वास, जिची दुसरी बाजू याची दखल आम्हाला घ्यायला हवी आहे. ती फसवणारी नाही, ती लबाड बोलणारी नाही, तर ती देवाची योजना पूर्ण करण्यास तिचा सहभाग बघा, तिची कमिटमेंट बघा. देवाचे वचन खोटे ठरायला नको. दुनिया इकडे तिकडे होऊन जाईल, देवाचं वचन पूर्ण व्हायला पाहिजे असा विश्वास बाळगणारी आहे रिबेका आहे. आम्हाला ती आज सांगत आहे विश्वास आम्ही राखला पाहिजे. चौथी